वडाळ्यामध्ये इंधन माफियांचा पर्दाफाश झाला आहे आणि हा पर्दाफाश अन्न नागरिक पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे। त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील या ऑपरेशनमध्ये सहभागी होते। सध्या मी आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे इंधनी चोरी करण्यात होती। एक खड्डा या वडाळ्याच्या जंगलामध्ये खोदला आहे आणि त्यामध्ये दृश्यांमध्ये आपल्याला दिसते कशा प्रकारे इंधन हे लपवण्यात येत होतं। हे प्रत्येक जे बॉक्स आहेत हे कमीत कमी 20 लिटरचे आहेत आणि पूर्णपणे इंधन हे या बॉक्समध्ये भरण्यात येत होतं आणि हे अवैधरित्या विकण्यात येत होतं। आपण बघू शकता कशा प्रकारे हा खड्डा खोदलाय आणि यामध्ये हे इंधन लपून पूर्णपणे हे जी व्यवस्था ही इकडे करण्यात आली आहे आणि हे अवैधरित्या विकण्यात देखील या लोकांकडून चालू होतं। पोलिसांकडून आणि अन्न नागरिक पुरवठाकडून इकडे छापेमारी करण्यात आली। त्यामध्ये एका आरोपीला देखील पकडण्यात आला आहे आणि हे पाईप दाखवू शकतो मी तुम्हाला, पाईपमधून कसे भरत होते। आपण हे जर बघू शकतो तर या टबमध्ये इंधन आपल्याला दिसून येते आणि हेच इंधन हे या कंटेनर्समध्ये भरण्यात येत होतं आणि अवैधरित्या विकलं जात होतं। त्याचबरोबर पूर्णपणे हे जे आहे जागा इकडे सगळीकडे आपण बघू शकता इंधनाचे बॉक्स हे आपल्याला दिसून येतात आणि हे पूर्णपणे भरलेले आहेत आणि हे पूर्ण आता मी आपला जंगल दाखवतो। हा सगळा जंगलासारखा परिसर आहे, रात्रीची वेळ आहे, इकडे कुठलाही उजेड नाही, त्यामुळे अशा प्रकारे इकडे इंधनाची विक्री ही चालू होती आणि अवैधरित्या इंधन इकडे विकलं जात होतं। आणि आता सध्या ही गाडी आहे ही देखील पोलिसांकडून पकडण्यात आली आहे। या गाडीची पूर्णपणे डिक्की ही इंधनाकडून भरलेली आहे। होंडा सिटी गाडी आहे। या होंडा सिटी गाडीमधूनच हे इंधन हे नक्की कुठे जात होतं हा देखील प्रश्न उपस्थित होतो। आणि त्याचप्रमाणे ही पूर्ण जागा मी आता आपल्याला दाखवू शकतो। सगळीकडे कंटेनर्स आहेत, इंधनाचे मोठमोठे कंटेनर्स आहेत आणि सगळे पॅक कंटेनर आहेत आणि हेच पॅक कंटेनर हे फोडून काही लोक इंधन हे अवैधरित्या भरत होते आणि त्यावेळीच इकडे छापेमारी झाली आणि त्यांनी पोलिसांकडून जे आपल्याला सांगण्यात आलं आहे की इंधन भरताना इकडे ते लोक सापडले। त्यामध्ये एका आरोपीला देखील इकडे पकडण्यात आलं आहे आणि बाकी अंधाराचा फायदा घेऊन हे फरार झाले आहेत। पण प्रश्न असा उपस्थित होतो की नक्की इंधन कुठे जात होतं आणि ह्याच्या मागे नेमका कोण आहे। आता हा मुंबई पोलीस शोध घेतात, हे लवकरच आपल्याला समजेल। कॅमेरामन कृष्णा खापरे सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।